मी मुंबईत पत्रकार म्हणून काम करत होतो आणि हे काम करताना काही निमित्ताने माझा संबंध आदिवासी भागाशी आला आणि मग मला असं वाटलं की या भागात या लोकांबरोबर राहण्यात आपल्याला खूप आनंद मिळतो आहे. सुदैवाने मला जोडीदारही तशीच मिळाली आणि त्यामुळे आम्ही दोघंही या भागात राहायला आलो आणि लोकांबरोबर राहताना आम्ही शिकत गेलो की जगणं म्हणजे काय. साहेबाचा आम्हाला दरारा देव जसा वाट कायद्याचा बेवा खातंगाडू खरी वयमचा झेंडा खांद्यावरे. Vayam is a movement that believes in people and people reciprocate. This synergy between people and Vayam has worked amazingly. It has stopped distress migration of thousands of people. They got wages and they worked to rejuvenate their natural wealth. And now they do it on their own. Vayam has empowered Gram Sabhas. These village assemblies are making development decisions, choosing priorities, using government funds with transparency. Thousands of tribal farmers got their land rights, making their livelihood secure. For them, Vayam means freedom from fear. Hundreds of families are eating homegrown vegetables. Vayam and people have built thousands of water bodies. Planted new trees, protected forest from destruction, and are harvesting with humility. The forest, in memories of elders, their rich knowledge is flowing forward to the next generation. The forest food festivals are making this knowledge transfer tasty, spicy, and joyful. Vayam is in schools, connecting learning with surroundings. Learning by doing is taking education beyond school walls and books. Vayam and people are one. There is no us and them. After all, that's the meaning of Vayam. Join this amazing movement and let's listen to this story of passion and valor. इथली शेती खूप कष्टाची आहे, तर त्यामुळे खूप कष्ट त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्या मानानं निघणारं उत्पन्न कमी आहे. तर आत्ताचा प्रश्न हा रोजगाराचा आहे. आत्ताचा प्रश्न हा काही माझ्याकडे रोख उत्पन्न नाही आहे. म्हणून मग आम्ही रोजगारामी कायदा शिकलो स्वतः. मग त्याचं प्रशिक्षण इथल्या तरुणांना द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 3-4 गावांनीच फक्त आमच्यावर विश्वास ठेवला की असं पण होऊ शकतं बाबा, की आपल्याकडे कोणी मोठा पुढारी नाही, आपल्या पाठीशी कुठला राजकीय पक्ष नाही, पण फक्त कायद्यावर विश्वास ठेवून आणि कागद वापरून आपल्याला अधिकार मिळवता येतात. मग आधी आम्ही असं केलं की हे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळली पाहिजे म्हणून रोजगार आम्ही चालू केलं आणि मग त्यांनी शिकवलेला भाग आम्ही पुढे आत्मसात करत गेलो आणि त्याचा वापर करत गेलो. म्हणजे आम्ही वापरत शिकलो. आणि गेल्या 15-16 वर्षांमध्ये हे आता इतकं मोठं आहे की हे मागच्या वर्षी 180 गावातल्या एक 15,000-16,000 लोकांना मजुरी काम मिळालं आपापल्या गावात आणि जवळजवळ 1.5 महिना तरी त्यांचं स्थलांतर आम्हाला थांबवता आलं. तर त्यामुळे सुरुवात ही लोकांच्यात राहून लोकांकडून शिकून अशी झाली. आणि मग गावातल्या प्रत्येक बाईला तो सांगणार, मग ते प्रत्येक असं थोडं शेत टाकणार असं. आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला 2 वनपट्टे भेटला. आणि नंतर मग वन हक्काचा कायदा झाल्यामुळे ज्यांना मालकी जमीन आहे त्यांनी पलाटावर जे अवलंबून होते वन जमिनीवर, त्यांना वनपट्टी मिळवण्यासाठी सरकारने कायदा केला. इकडचे बाजूचे दुसरे लोक काम करत म्हणजे तेच काम करताना फसवणूक करायचे, एकापासून लुबाडणूक करायचे का आम्ही तुमचा दावा करतो पण एवढे पैसे द्या आणि तेवढे पैसे द्या, आणि कधी त्यांच्या हातात ते पट्टा पडत नव्हता. जवळजवळ 3 पिढ्यापासून माझे वडील आजोबापासून शेती करता येते वनपलाटामध्ये. तेव्हा त्या शेतीवरती जेव्हा वनविभागाला जेव्हा वाटायचं तेव्हा खड्डे खणणार, CCT खणणार, दगडी बांध घालणार, असा सगळा प्रकार खूप वेळा झाला. आणि असं वर्षोनवर्ष हा सगळा त्रास माझ्या आजोबापासून वडिलांपासून खूप वेळा झाला आहे. सुदैवाने तो 2006 सालाला वनहक्क कायदा झाला. दावा कसा करायचा, अर्ज कसा भरायचा,
असं सगळं लोकांना गाव स्तरावरती जाऊन शिकवलं. अशातून आत्ता आम्हाला साधारणतः एक 2.5 एकरचा वनपलाटाचं क्षेत्र मिळालं. आत्ता तिथे आमची अजूनही शेती चालू आहे. तर हे सगळं मिळवायला खूप मोठा संघर्ष वयम चळवळीला करावा लागला. मग वयमने असं ठरवलं नव्हतं स्पष्ट का आम्हाला हेच काम करायचे, पण समाजाच्या गरजा काय आहेत, कुठे समाजाला ती गरज आहे, कुठे त्याची फसवणूक होते आणि त्यांना आत्मनिर्भर का त्यांना सक्षम बनवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. मग समाजातल्या लोकांकडूनच ते प्रश्न आले आणि त्याच प्रश्नावर काम करायचे असं आम्ही ते करत गेलो. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. ते कलम वेगवेगळे दिलेत ना. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सुपूर्द करताना जे भाषण केलं त्याच्यात ते असं म्हणाले की यापुढे आपल्याला आंदोलन तर नाहीच पण सत्याग्रहसुद्धा करावा लागता कामा नये, कारण आता कायदेच आपण करणार आहोत. तर ज्यांनी आपल्या संविधानाचा लोकशाहीचा पाया रचला त्यांचा त्याच्यावर इतका विश्वास होता की आपण यातून नक्की आपले प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे आत्ता आपण जे करतो ते त्यांना या रचना सांगतो की या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करणारं कोण आहे, समजा तर शासन आहे. मग शासनाशी कसं बाबा त्यांना हँडल कसं करायचं असतं, त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं असतं, त्यांच्याकडनं गोष्टी काढायच्या कशा असतात. आणि ते प्रत्यक्षात आम्ही कागदावर आणायचा प्रयत्न केला आणि ते कागदावर आणल्यामुळं काय झालं की ग्रामसेवक सांगतोय की हे असं नाही, ते असंच करायचं होतं आणि तुम्ही असं करतात, तुम्ही काहीतरी वेगळं करतात. पण आमचा कायद्यावर भरोसा होता आणि वयम चळवळीने आम्हाला कायदा शिकवला होता. आता आम्हाला कायदा माहीत झाल्यामुळं कोणी फॉरेस्ट अधिकारी असू दे, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या किंवा अजून कोणी, त्यांना कायद्याच्या भाषेत बोलणं म्हणजे एकदमच आम्हाला जमतं आणि आम्ही चांगल्या पद्धतीने बोलतो त्यांच्याशी. आता प्रत्येक महिन्यात आमच्या पेशाच्या ग्रामसभासुद्धा होतात आणि रोजगार हमीचे कामंसुद्धा करतोय. कारण ते आत्ता असं होतं की कुठलाही समाज जेव्हा सगळ्याच अर्थाने वंचित असतो ना, तेव्हा बाहेरचे सगळेच जण आपल्या व्याख्या पण लादतात, आपले प्राधान्यक्रम पण लादतात. पण ही गावाची गरज असते का, गावाला ते हवं आहे का, हे बघितलं जात नाही. तर त्यामुळे जंगलामध्ये राहता येणं, जंगलाचं ज्ञान असणं आणि त्या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा काय म्हणतो टिकणं आणि त्याच्या पलीकडे चांगलं राहता येणं ही या समाजाची ताकद आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जे आहे ना तिथनं पुढे जायला पाहिजे. करंड मारत आणि ते पाण्यात टाकायचे, तिच्या कडूपणा काढून टाकायची आणि नंतर ती आपण खायची आणि ती औषधी म्हणून. चोराला भेट, वाघाला भेट नाही तो वाघ एकदम आपल्यावर येणार नाही. तो वाघ तो त्याच्या पोटासाठी तो हिंड काय नाही, आपल्याला तो खाणार नाही. तुझे वाटलं तू जा, माझे वाटलं मी जाता. तुझे पोटासाठी तू हिंड, माझे पोटासाठी मी हिंड. जसं काही वर्षांपूर्वी असं होतं की भारतीय वन कायद्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या संसदेमध्ये सुचवल्या होत्या आणि त्यातून काही नुकसान इथल्या लोकांना होईल असं आमच्या लक्षात आलं आणि तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना याच्यात काय धोके आहेत हे सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं पावसाळ्यातच म्हणजे पावसाळ्यात खरं तर शेतातली कामं सोडून बाहेर पडणं कठीण असतं, पण तरी 2 जुलैला आम्ही एक मोर्चा वनहक्क रक्षण मोर्चा नावाचा एक मोर्चा काढला आणि शासनाला हे निवेदन दिलं की हे कायद्यातले बदल करू नका, हे आमच्यासाठी धोकादायक आहेत. बिहून राहायचा काय, भेजाल काय, त्याला मारजोड करून उपयोग नाही. कारण त्याच्या पाठीशी त्याचा खाता आहे, सरकार आहे आणि आपल्या पाठीशी कायदा आहे. ज्याच्या पाठीशी कायदा त्याचा लोकशाहीत राज, आपण बिहायचा नाही. आणि कायदा पाळायला प्रशासनाला शिकवायचा असेल तर त्याच्यासाठी लोकच जागृत पाहिजेत आणि सतत जागृत पाहिजेत. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या नंतरच्या एका तत्त्वज्ञानी म्हटलं होतं, त्याचा अर्थ मला कॉलेजमधल्या पुस्तकात वाचून कधी कळला नव्हता, तो नंतर प्रत्यक्ष याचे अनुभव आल्यानंतर कळला. त्याचं मूळ वाक्य असं आहे की एटर्नल व्हिजिलन्स इज द प्राईस ऑफ लिबर्टी. स्वातंत्र्याची खरी किंमत ही सततची जागरूकता ही आहे आणि त्यामुळे जर आमच्या दुर्गम ग्रामीण भागातल्या लोकांनी जागृत करायचं तर जागरूक राहायचं म्हणजे काय, तर मग आता गावागावातल्या जर ग्रामसभा चांगल्या केल्या आणि त्याच्या जसं शासनाने कागदावर लिहिलेले त्याच्या प्रत्यक्ष जमिनीवर जर उतारायचे असेल तर त्याच्यासाठी हा ग्रामसभेचा खूप मोठा फायदा होतो. का गावाची गरज काय आहे, आलेला निधी किती आहे, तो जर लोकांना माहीत पडला तर मग तो निधी नेमका कुठल्या कामासाठी वापरायचा, आपली गावाची प्राथमिकता काय आहे त्याच्याकडे तो नेमका वापरून आणि नेमका विकासाकडे जाता येतं. हा फायदा गावातल्या ग्रामसभेने होतो. ग्रामसभा आमची आता गावात घ्यायला लागलो तेव्हापासून पोरं सगळे हिंडून फिरून म्हणजे काही गोष्टी मिळवत घेतल्या आहे. मग आम्ही गावाला सगळं मिळून मग आम्ही ती चर्चा केली, मग विहीर बांधायची का, तर आम्ही मग हो बांधायची. मग आम्ही सगळेही ठरवलं
मग ते आम्ही बांधली हर. मग त्याच्यानंतर पाण्याची सोय झाली आणि त्याच्यानंतर रस्त्याची मागा लागलो. ते पण प्रोसेस पूर्ण करत घेतले आणि थोडं काम पण चालू केलं आहे. तर जेव्हा आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला गावातल्या तर एखादा सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा एखादा राजकारणी जेव्हा असं म्हणतो, काय रे तुमचं कोण चालवतो वयम, आणि तो तरुण म्हणतो की मीच चालवतो, बोल. तर जेव्हा गावातले लोक असं म्हणतात की आम्हीच ही चळवळ चालवतो, तेव्हा आमच्या दृष्टीने लक्ष साध्य झालेलं असतं. तर त्यामुळे आत्ता जी आम्हाला दिशा वाटते, ज्याच्यामध्ये नैसर्गिक संसाधनांचा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी म्हणजे त्याचा विकास होणं आणि स्थानिक नेतृत्व उभं राहणं की ज्यांना आपल्या ताकद कळते, आणि ते सगळ्यासाठी जे वापरायचं आहे ते म्हणजे आत्ताचे जे कायदे आहेत जे या सगळ्याला पाठबळ देतात, तर ते कायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं आणि त्यातनं काही गावांपर्यंत ते घडवून दाखवणं आणि त्यांच्या उदाहरणांनी कदाचित अनेक ज्या गावांपर्यंत आम्ही पोचू नाही शकत तर त्यांच्यापर्यंत पोचणं, मग ते प्रशिक्षणाच्या मार्फत असेल आणि काही गोष्टींच्या मार्फत असेल, अशी वयमची साधारण काय म्हणतो लगतची आणि दीर्घकालीन अशी असेल दिशा. लोक वारंवार आपल्याला आठवण करून देऊ शकतात की चांगलं घडू शकतं, परिवर्तन होऊ शकतं, वाईट गोष्टी संपू शकतात, आणि त्यामुळे आपली श्रद्धा आस्था ही टिकून राहते.